सतत ईव्हीएमचा घोटाळा म्हणण्यापेक्षा मित्रांनो, थोडक्यात आणि साध्या पद्धतीनं आपापल्या मतदारसंघात काय 4-2,000, 2,000, 3,000, 5,000पर्यंत टपाली मतदान झालंय, जे की कर्मचाऱ्याचं मतदान आहे. अंदाज लावा, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे आमदार पुढे आहेत, विरोधी पक्षाचे. थोडक्यात अंदाज तिथंच येऊ शकतो, कारण ते मतदान प्रत्यक्षरित्या कर्मचाऱ्यांनी केलेले. सर्वच कर्मचारी महायुतीचे नाहीत किंवा सर्वच कर्मचारी महाविकास आघाडीचे नाहीत, किंवा या दोन्ही व्यतिरिक्त कुणी वंचितचा आहे, कुणी मनसेचा आहे, कुणी अपक्षाचा आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा टपाली मतदान किती झालंय आणि त्याच्यात कोणता उमेदवार पुढे आहे, महायुतीचा पुढे का महाविकास आघाडीचा पुढे, याच्यात महाराष्ट्राच्या ईव्हीएमचा घोटाळा आहे का नाही घोटाळा आहे. प्रत्यक्ष लोक कोणाच्या बाजूने आहेत, त्याच्यात महिला सुद्धा काही कर्मचारी आहेत, त्यांनी सुद्धा टपाली मतदान केल्याच्यामुळे त्याच्यात दूध का दूध पाणी का पाणी थोडक्यात होऊ शकतं.